नमस्कार मंडळी, तुमचं टेस्टी टाऊन आपल्या चविष्ट दुनियेत खूप खूप स्वागत आहे. काही स्वाद असे असतात जे फक्त जिभेवर नाही तर मनात घर करतात. आई स्वयंपाकघरात जेव्हा कटला फिश करत असे तेव्हा पूर्ण घरभर तो सुवास दरवळायचा. आणि आज तीच चव, तोच प्रेमाचा स्पर्श घेऊन आली मी खास तुमच्यासाठी कटला फिश करी आणि फ्राय, जी फक्त रेसिपी नाही तर प्रेमाची पाटी आहे. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण मासा मुरवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेत आहे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस. हे आता आपण व्यवस्थित माशाला मिक्स करून घेऊयात. शक्यतो आपण ही प्रोसेस हातानेच करून घेणार आहोत, म्हणजे हळद मीठ सर्व माशांच्या पीसला व्यवस्थित लागलेले. तर इथे आता आपण व्यवस्थित हे माशाला लावून झालेले आहेत. आता आपण हा मासा 10 ते 15 मिनिटांसाठी मुरवून घेऊयात. रस्सा बनवण्यासाठी मी इथे चिंचेचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर कोकम असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. तर चिंच ही आपण 5 ते 10 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेऊयात. यानंतर आपण रस्सा बनवण्यासाठीचे वाटण करूया. त्यासाठी मी इथे घेत आहे अर्ध सुकं खोबरं, 2 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा टमाटर चिरून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर हे आपले रश्श्यासाठीचे वाटण तयार आहे. कढईमध्ये मी इथे घेत आहे 4 मोठे चमचे तेल. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालूया. आणि हे आपण 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणता मासा आवडतो हेही कमेंट करून मला नक्की सांगा. तर इथे 4 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या वाटणालाही थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया. तर मसाल्यांमध्ये मी इथे घेत आहे 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. तर इथे आपला मसाला हा व्यवस्थित परतून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कलरही अगदी छान आलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मुरवून घेतलेला मासा घालून घेऊया. आणि आता मासा आपण 2 ते 3 मिनिटे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. तर मी इथे 2 मिनिटे मासा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटे वाफवून घेऊया. 5 मिनिटे आपण मासा व्यवस्थित वाफवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ऍड करूया. तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करा. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ते मासा आपल्याला हा पूर्ण शिजवून घ्यायचा नाहीये. हलकसं असं उकळी आल्यासारखं वाटलं की आपण यामधले मासे काढून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने आपण मासे हे व्यवस्थित काढायचे आहेत, जेणेकरून तुकडे होणार नाहीत. तर इथे हे मासे मी एका प्लेटमध्ये काढत आहे आणि हे काढून झाल्यानंतर आपण याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. मी इथे माशाचे सर्व पीस हे काढून घेतलेले आहेत. फक्त जो तोंडाचा पीस असतो ना, तो आपण रश्श्यामध्ये ठेवणार आहोत. त्याच्याने काय होईल तर आपली रश्श्याची चव ही अधिक वाढेल. त्यामुळे आपण हा माशाचा तोंडाचा जो पीस आहे तो रश्श्यामध्ये ठेवायचा आहे. तर मी इथे रश्श्याची क्वांटिटी आणखी थोडेसे वाढवत आहे, कारण आमच्या घरामध्ये रस्सा सगळ्यांना खूपच आवडतो. तर इथे आपली चिंच व्यवस्थित भिजली गेली आहे. आता आपण हे चिंचेचे पाणी रश्श्यामध्ये टाकून घेऊया. आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे मंद गॅसवरती आपण 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर इथे आपला रस्सा हा शिजत आहे आणि तिकडे आपले मासेही थंड झालेले आहेत. आता आपण ते फ्राय करून घेऊया. त्यासाठी आपण एक ड्राय मसाल्याचे मिश्रण बनवून घेऊया.
त्यासाठी मी ते घेत आहे 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा खसखस. तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रव्याचाही वापर करू शकता. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आपला फिश फ्राय मसाला तयार आहे. इथे आपला रस्सा 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता ती झणझणीत असा हा रस्सा झालेला आहे आणि सुगंधही अगदी छान येत आहे. तर रस्सा तयार आहे. आता आपण आपले फिश फ्राय करून घेऊयात. त्यासाठी मी इथे तव्यावरती थोडंसं तेल घेत आहे. 2 ते 3 चमचे आपण तेल घेणार आहोत. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपण जो मिक्स करून घेतलेला मसाला आहे ना फिश फ्रायचा, तो आपण पसरून घेऊया तेलावरती आणि हलकंसं 30 सेकंदासाठी आपण थोडंसं परतून घ्यायचा मसाला आणि त्यावरती आपले माशाचे सर्व पीस आपण घालून घेणार आहोत. सुरुवातीला 2 ते 3 मिनिटासाठी गॅस आपण मंद आचेवरती ठेवायचा आहे. तर इथे सर्व पीस तव्यावरती घालून घेतलेले आहेत मी. आता यावरती आपण आणखीन थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे. जर या रेसिपी मधून तुम्हालाही आईची, आजीची किंवा त्या एका खास व्यक्तीची आठवण झाली असेल तर ती आठवण तुम्ही माझ्याबरोबर नक्की शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते तेही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता आपण गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आणि दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस होईपर्यंत आपण मासा हा फ्राय करून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटे मी इथे हा मासा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बाहेरून खरपूस असा हा झालेला आहे आणि आतमधून अगदी मऊसर असा हा आपला कटला फिश हा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी आपल्या टेस्टी टाउन चविष्ट दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.